Sugandhi Katta, hostess beautiful Praveena Ji, and host Mr. Amod Desai. Today, they have invited a special guest on their set, and she is an instructor for children with special needs. Let's join their discussion. नमस्कार मंडळी, सुगंधी कट्ट्यावर आपले स्वागत असो. मी प्रवीणा अनिखिंडी. मी अमोद देसाई. आम्ही आपल्याला अशा माणसांना भेटवणार आहोत की जी तुमच्या आमच्यासारखी सामान्य आहेत पण काहीतरी असामान्य काम करत असतात. तर भेटूया. मी ओळखून देतो, बीना कुर्डे. नमस्कार. बीना कुर्डे आपल्या इकडच्या लोकल शाळा आहे लावडन काउंटीमध्ये, त्या शाळेमध्ये स्पेशल नीड्सचे जे स्टुडंट्स असतात, मुलं असतात, त्यांच्याकरता ती खूप अप्रतिम काम करतात. तर आज त्यांच्याबरोबर आपण गप्पा गोष्टी करूया. बीना कुर्डे, नमस्कार. नमस्कार. तर बीना, जरा माहिती देशील का आम्हाला? मी लावडन काउंटी पब्लिक स्कूल्समध्ये ऑटिझम प्रोग्राममध्ये काम करते. स्पेशल एज्युकेशन किड्स जी शाळेमध्ये येतात त्यांच्यासाठी सेल्फ कंटेंट क्लासरूम्स असतात, ज्याच्यामध्ये की मुलं त्या क्लासरूममध्ये रिपोर्ट करतात आणि आपला दिवसाचा थोडासा वेळ त्या क्लासरूममध्ये स्पेंड करून काही वेळ जनरल एज्युकेशनच्या मुलांबरोबरही स्पेंड करतात. तर मग कुठली म्हणजे तू कशा याने शिकवतेस ते सांगशील का? म्हणजे जसं आता सामान्य जो टीचर असेल तो काय वर्गात जाईल आणि मग मुलं असतील त्यांना शिकवेल. तुझं शिक्षण तू कशा पद्धतीने त्यांना देतेस? प्रत्येक मुलाचा ज्यांचा जे स्पेशल सपोर्टसाठी किंवा स्पेशल एज्युकेशनसाठी शाळांमध्ये येतात त्यांचा एक प्लॅन असतो ज्याचं नाव आहे इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्लॅन, ज्याला असं IEP असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटर्स, टीचर्स, पेरेंट्स, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट आर ऑल इन्व्हॉल्व्ड इन मेकिंग द प्लॅन फॉर अ चाइल्ड. कारण प्रत्येक मुलाची ऑटिझमचा स्पेक्ट्रम इतका मोठा आहे की प्रत्येक मुलाला वेगळ्या गोष्टींची मदत लागते टू लर्न स्पेसिफिक थिंग्स इन देअर लाईफ. तर प्रत्येकाचा अकॅडमिक गोलही वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा कम्युनिकेशन गोल वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा सेल्फ हेल्प गोल वेगळा असू शकतो. म्हणजे एकीकडे एखादं मूल असं आहे की त्या स्पेक्ट्रमवरती त्याच क्लासरूममध्ये येणारं की ज्याला नुसतं आपली बॅकपॅक कॅरी करायला मदत लागू शकते आणि मे बी त्याला अक्षरांची ओळख किंवा नंबर्सची ओळख करून द्यावी लागते. तर त्याच स्पेक्ट्रमवरती दुसरा एखादा ज्या मुलाला सपोर्टची जरूरत आहे तो कदाचित बाकी सगळ्या गोष्टी उत्तम करू शकत असेल पण व्हर्बल कम्युनिकेशन करू शकत नसेल, तर त्याला कशी मदत लागू शकते. पण एकीकडे तो मल्टिप्लिकेशनचे डबल डिजिट मल्टिप्लिकेशन पण करू शकत असेल. तर त्यामुळे प्रत्येक मुलाला शिकवण्याचं हे टेक्निक वेगळं असतं. पण इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्लॅनमध्ये त्यांचे जे गोल्स आखलेले असतात त्या गोल्सप्रमाणे आम्ही त्यांचा दिवस प्लॅन करतो. त्या दिवसाबरोबर देखील कोणी मॅथ शिकतंय, कोणी इंग्लिश शिकतंय, तर ही मुलं कशी शिकतात तर त्यांना मॅनिप्युलेटिव्स आणि व्हिज्युअल नॉलेज इज द बिगेस्ट थिंग फॉर देम. त्यामुळे कुठलीही गोष्ट त्यांना इंट्रोड्यूस करताना छोट्या छोट्या चंक्समध्ये इंट्रोड्यूस करावी लागते. एक आपण अख्खं सेंटेन्स त्यांना सांगून टाकलं तर त्यांना ते नेसेसरीली कळेलच असं नाही, पण या सेंटेन्सचा त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे, सेंटेन्स बिल्ड कसं करावं, याच्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत आधी जाऊन मग त्यांना यू हॅव टू ब्रिंग देम अप टू रिअली नो व्हॉट दे आर डुईंग. आणि नुसताच तो दिवस एका क्लासरूममध्ये पूर्ण दिवस घालवतात असं नाही, कारण कम्युनिकेशनमध्ये दे लॅक सो मच दॅट की सोसायटीमध्ये कसं जगावं, लोकांशी कसा कॉन्टॅक्ट करावा, फ्रेंड्स कसे बनवावे, याच्यासाठी त्यांचा दिवसातला थोडासा वेळ त्यांच्या पिअर्स बरोबर ते घालवतात. म्हणजे समजा एखादा फर्स्ट ग्रेडचं मूल असेल तर फर्स्ट ग्रेडच्याच क्लासरूममध्ये जाऊन त्यांच्याबरोबर वेळ मुलं ती घालवतात आणि ती आपल्या जनरल एज्युकेशनच्या मुलांना पण कल्पना येते की या मुलांची आपण कसं वागावं, यांना हेल्प कसं करावं. आणि हेल्प म्हणजे त्यांना बेबी करावं असं नाही, पण त्यांना आणि इंडिपेंडन्स शिकवावा आणि लेट मी रिॲक्ट टू दिस चाइल्ड लाईक अ फ्रेंड. तर यामुळे या मुलांना अशी मदत होते की त्यांच्याकडनं ते हे शिकतात की मी कसं बसावं, मी कसं वागावं, मी नाकात बोट घालू का नको, म्हणजे जेव्हा आपण 4 लोकांमध्ये असतो तेव्हा कसं वागावं हे त्या पिअर्समध्ये त्यांनी दिवस स्पेंड केल्यानंतर त्यांना कळतं. तर जनरली ॲज अ टीचर आय गो अलॉंग विथ द चाइल्ड टू अदर क्लासरूम्स ॲज वेल. त्यामुळे क्लासरूम सेटिंग मे नॉट बी एक्झॅक्टली लाईक अ क्लासरूम फॉर अस. प्रत्येक मुलाचा एक छोटासा नूक अँड कॉर्नर बनवलेला असतो की जिथे त्यांचं सगळं सामान ठेवलेलं असतं आणि तुम्ही त्यांच्याबरोबर तिथे काम करू शकता. आणि रेस्ट ऑफ द टाइम वेन दे आर आउट ऑफ द क्लासरूम दे आर गोइंग टू अ रेग्युलर क्लासरूम वेअर दे लर्न हाऊ टू सिट इन अ क्लासरूम अँड लर्न. बरोबर. तर हा जो तुमचा स्पेशल नीड्सचा प्रोग्राम आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा IEP म्हटलं ना तुम्ही, राईट? तर जेव्हा
तुमची ज्या नवीन म्हणजे जे IEP मुलं नाही आहेत त्यांच्यापेक्षा इंटरॅक्शन होतं तेव्हा तुमचे काय एक्सपिरियन्सेस आहेत का? कसं म्हणजे त्या मुलांना काय वाटतं, ते लोक तुम्हाला परत काय सांगतात? सुरुवातीला असं होतं की त्या मुलांची ओळख होईस्तोवर म्हणजे जनरल एज्युकेशनच्या मुलांची या मुलांची ओळख होईस्तोवर ते त्यांची ऍक्च्युली मजा उगवत असतात की कसे हे लहान मुलांसारखे वागतायत किंवा हे कसं अप्रोप्रिएट बिहेवियर नाहीये, तर त्यांना कल्पना नसते. त्यामुळे माझा जॉब हाही आहे की जेव्हा या दोन्ही मुलांचं मी इंट्रोडक्शन करते किंवा ही मुलं जेव्हा तो दिवस जनरल एज्युकेशनच्या मुलांबरोबर घालवतात तेव्हा पहिल्यांदा या मुलांनाही आम्ही प्रिपेअर करतो की यांच्याशी तुम्ही कसं बोला, त्यांना तुम्ही कसं शिकवा. त्यामुळे त्याच्यामध्ये मजा अशी होती की एकदा तुमचा त्या मुलांना ते कळलं की तुम्ही या मुलांना त्यांच्यामध्ये सोडून देऊ शकता आणि यू जस्ट कीप अ वॉच ऑन देम, यू आर गोइंग ओव्हर देम जस्ट फॉर सपोर्ट. त्यामुळे इतकी मजा येते की ही मुलं सुद्धा कशी मच्युअर होतात त्यांच्या बरोबरची ग्रेड लेवलची मुलं आणि त्यांना मदत कशी करायची हे त्यांना त्याच्यामध्ये इतकी मजा येते. त्यांना एक अकम्प्लिशमेंट असते की अरे या मुलांना मी पण मदत केली आणि मी ह्याला हे शिकवलं म्हणून ती त्याला गोष्ट आली. आणि असं होतं का की काही मुलं व्हायलंट होतात का त्याच्यामध्ये? मग असं झालं तर तुम्ही काय करता? कारण मग ती जी मुलं असतात ज्या क्लासरूम मध्ये तुम्ही त्यांना नेऊन ठेवता त्यांना सेफ्टी इश्यू असू शकतो का? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात प्रवीणाताई. या माझ्या आताची जी पोझिशन लावडन काउंटी स्कूलमध्ये जी आहे ती मी बिहेवियरल असिस्टंट म्हणूनच आता काम करते. गेली 6 वर्ष मी शाळेमध्ये असल्यामुळे एक्सपिरियन्समुळे म्हणा किंवा शाळेने मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली टू बिकम अ बिहेवियरल असिस्टंट आणि माझा जॉब हाच आहे की प्रत्येक मुलाचा जसा IEP असतो तसा देर इज समथिंग कॉल्ड अ बिहेवियरल प्लॅन ॲज वेल की प्रत्येक मूल एखाद्या सिच्युएशनला वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतं. आता रिॲक्शनचं कारण काय आहे तर त्यांना एखादी गोष्ट करायची नाहीये, त्यांना एखाद्या गोष्टीचं खूप प्रेशर आलं आणि डोक्यात खूप कलकल होती आणि त्यामुळे त्यांना ते असं रिॲक्ट करतात की मला हे करायचं नाहीये. आणि तिसरा एक अतिशय इम्पॉर्टंट पार्ट या स्पेशल एज्युकेशनच्या मुलांचा असा आहे की ज्याला म्हणतात बिहेवियर सिकिंग, अटेन्शन सिकिंग बिहेवियर. म्हणजे जर मी एका मुलाला मदत करते, एखाद्या स्टुडंटला मदत करते तर दुसरं मूल असं करतं की इट इज गोइंग टू स्टार्ट रिॲक्टिंग इन अ सर्टन वे की माझं अटेन्शन त्याच्याकडे कसं जाईल. तर त्यामुळे प्रत्येक चाइल्डसाठी एक प्लॅन केला जातो आणि त्याच्यासाठी अँटीसिडंट काय आहे की कशामुळे हे घडतं आहे ह्याच्या नोंदी केल्या जातात. तर एखादं मूल जनरल एज्युकेशनच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर जर त्याचा बिहेवियर होत असेल तर माय जॉब विल बी टू नॉट टू टेक हिम टू दॅट पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल ऑटिझमच्या मुलांना म्युझिक काही मुलांना म्युझिक अतिशय आवडतं आणि काही मुलांना म्युझिकचा अतिशय त्रास होतो. तर मला जर माहिती आहे की या मुलाला म्युझिकचा त्रास होतो आहे, त्याला मोठा आवाज झाला की त्रास होतोय, तो कान बंद करून आरडाओरडा करतोय, तर मला हा विचार करावा लागतो की या मुलाला मी न्यायचंय का, या मुलीला मी न्यायचंय का. आणि जरी मी नेलं तरी मी असं ठरवीन की याला सुरुवात करायची की इंट्रोडक्शन द्यायचं की फक्त 2च मिनिटं मी नेणार आहे का 5च मिनिटं नेणार आहे आणि हळूहळू तो वेळ वाढवायचा. त्याचा टॉलरन्स लेवल त्या स्टुडंटचा जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत माझा जॉब हाच आहे की ते एस्कलेट होऊ नये ह्याची मला काळजी घ्यायची आहे. आणि क्लासरूममध्ये अशा आमच्या सेल्फ कंटेंट क्लासरूममध्ये अशा अनेक वेळेला अशी वेळ येते की मुलं खूप व्हायलंट होतात. कित्येक वेळेला मुलं म्हणजे तुमच्या अंगावरती खूप वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत ज्या लोकांना त्याची कल्पना नाही की मुलं तुम्हाला उचकारू शकतात, चावू शकतात, तुमच्या अंगावरती फर्निचर उचलून फेकू शकतात, तुमचे केस ओढू शकतात. तर आपल्याला मुलांचं साधारण कल्पना आलेली असते की हे मूल एस्कलेट व्हायला लागलेलं आहे, तर आपण त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची सेल्फ सेफ्टीसाठी. हे ॲज अ टीचर यू गेट टू नो दॅट अँड यू जस्ट लर्न दॅट. त्यामुळे तुमचा जो प्रश्न होता की जनरल एज्युकेशनमध्ये तर मुलं जर अशी करायला लागली तर आम्ही दुसऱ्या टीचर्सची पण मदत घेतो आणि वी ट्राय अँड मेक शुअर की our child is taken to a safe position and a safe spot and the other kids are also safe, taken in a safe. मग पालक तक्रार करू शकतात का? कारण समजा मुलांनी घरी जाऊन सांगितलं की आज ना आमच्या क्लासरूम मध्ये असा मुलगा आला होता आणि त्यांनी खूप दंगा केला, त्यांनी मला मारलं अमुक तमुक. आणि म्हणजे कुठली म्हणजे मी स्वतः जर पालक असेल तर मी सुद्धा ते म्हणेन की मग का आणलंय त्याने इकडे. तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? ऍक्च्युली अशी सिच्युएशन आजकालच्या जगात एवढी येत नाहीये कारण एकतर अवेअरनेस एवढा वाढलेला आहे आणि पेरेंट्सना ही कल्पना आहे की ऑटिझम आहे, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीज आहेत, मेंटल डिसऑर्डर्स आहेत, इमोशनली डिस्टर्ब मुलं असतात. तर आता कसं आहे की नुसतं ऑटिझम आहे म्हटल्यानंतर प्रत्येक मुलाला फक्त ऑटिझमच डिटेक्ट झाले असं नाही, त्यांना बाकीचे डिसऑर्डर्स पण असू शकतात. पण प्रवीणाताईंचा जो हा प्रश्न होता तर आजकाल पालक पण खूप अवेअर आहेत या गोष्टींबद्दल आणि मुलंही अवेअर आहेत आणि दॅट इज आवर जॉब की अशी जेव्हा गोष्ट होईल की एखादं कोणीतरी कुणाला तरी मारायला निघालाय तर माझा जॉब हाच आहे की
आय हॅव टू इंटरव्हीन आणि yeah. स्टॉप अन इन्सिडेंट्स लाईक दिस फ्रॉम हॅपनिंग. राईट. आणि मला आय एम शुअर आपल्या स्कूलवरती आपल्या पालकांचा भरपूर कॉन्फिडन्स आहे आणि तुमच्यासारखे जे चांगले टीचर्स असतील तर ऑफकोर्स वाय नॉट असं. बरं, तो एक प्रश्न विचारला तुम्हाला, ही जे स्पेशल नीड्सचा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये ऑफकोर्स गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करते, पण त्याच्याबरोबर काही कॉर्पोरेट्स किंवा काही कंपनीज असतात का जे स्वतःहून येऊन तुमच्याकडे प्रोग्राम्स करतात, किंवा डू यू व्हॉट इज युअर रीच आउट प्रोग्राम टू अदर्स अदर दॅन द लोकल कम्युनिटी? मी असं म्हणेन की कॉर्पोरेट वर्ल्ड हॅज नॉट गॉट इन्व्हॉल्ड ॲज मच. ॲट द मोस्ट स्पॉन्सरशिप्स कशा येऊ शकतील तर मे बी तुम्ही जर ऑटिझमसाठी रन्स केले, जसं आपण कॅन्सर अवेअरनेससाठी वगैरे करतो तशा आहेत, पण त्याच्यासाठीच आपलं झगडणं अजूनही चालू आहे की स्पेशल एज्युकेशनसाठी अजूनही तेवढं फंडिंग मिळत नाही आणि जे काय आहे ते काउंटीच करते आहे आणि आपल्यासारखे आपण सर्वच लोक त्याच्यासाठी टॅक्सेस भरतो आहोत टू मेक द प्रोग्राम्स बेटर. बट स्टील वी आर स्ट्रगलिंग आणि लाउडन काउंटी स्पेशली is struggling with money issue right now for funding for special education programs. Okay. पण त्याचा काही प्रोग्राम चालू नाही ना, म्हणजे टू रीच आउट टू गेट. आय थिंक या गोष्टीबद्दल मी जास्ती काही बोलू शकणार नाही. ओके. घरी गेल्यावर तो या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो का? कारण मला जर ऑफिसमध्ये खूप काम असेल तर ओ माय गॉड मी थकले असं होतं, आणि तुला तर त्यांच्याशी म्हणजे ते व्हायलंट झाले असले तर त्यांना काबू करायला लागतं, तर घरी गेल्यावर तुला याचा त्रास होतो का या सगळ्या गोष्टींचा? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. या जॉबवरती जाताना एक आपण आपली स्टेट ऑफ माइंड वेगळाच घेऊन जातो, म्हणजे हे आपण सोशल गॅदरिंगसाठी जात नाही आहोत, आपण कामावरती जातो आहोत. ह्याच्यामधली इच्छा अशी आहे की मी मुलांना मदत करण्याकरताच चालले आहे, त्यामुळे मला स्ट्रेस हा जो यातला जो भाग आहे तो अजिबात माझ्या आयुष्यात कामावरती नक्कीच नाहीये. आणि यातनं जे प्लेजर मिळतं की इतका प्रचंड आनंद याच्यात नाही, कारण जॉब सॅटिस्फॅक्शन प्रचंड आहे की जे तुम्ही मुलांना शिकवताय जेव्हा ती मुलं ते अकम्प्लिश करतात तेव्हाचा जो आनंद मिळतो तो मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या जॉबमध्ये मिळत असेल. आणि असं आहे की मी एवढं नक्की म्हणू शकते जरी जरी नसला तरी मी थकून भागून नक्कीच घरी येते, कारण आय एम ऑन माय टोज ऑल 7 hours ऑफ माय जॉब. आणि हे बरोबर आहे. मी अजून पण माझ्या स्कूलच्या टीचरना आठवतो आणि मला तेव्हा बरं वाटतं की ते बिकॉज ऑफ देम इज वाय आय एम हिअर. तर तुम्ही तर स्पेशलिस्ट करता मुलांना करता, तर तुम्ही जो इम्पॅक्ट आणता त्यांच्या लाईफवरती त्यांच्या जीवनावरती दॅट्स ट्रेमेंडस. थँक्यू. तो कोणाला समजा हे करिअर करायचं असेल तर तू काही मार्गदर्शन करू शकशील का? मार्गदर्शन मी एवढंच म्हणेन की म्हणजे बेसिकली अकॅडमिकली वाईज आय वुड से की मास्टर्स इन स्पेशल एज्युकेशन करायला लागतं टू बिकम अ टीचर. आणि जर तुम्ही लाउडन काउंटीमध्ये ऑलरेडी काम करत असाल तर लाउडन काउंटी तुम्हाला काही फायनान्शियल हेल्प पण करते, ज्याला कोहोर्ट प्रोग्राम असं म्हणतात. तर हा अकॅडमिक गायडन्स झाला. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काम करायचं असेल, पहिली तर मुलांची आवड असणं अतिशय जरुरी आहे. यू हॅव टू बी पेशंट, एन्ड्युरन्स, पर्सिव्हरन्स, म्हणजे ही स्पेशल एज्युकेशनच्या मुलांबरोबर काम करणं म्हणजे ही एक तपस्या आहे. हा विचार करूनच तुम्हाला कामाला जायला हवं. तर मी एवढंच म्हणेन की मला ह्याच्यातनं प्रचंड जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. तुम्हाला जर मुलांबरोबर काम करायची इच्छा असेल, जर सोशल सर्व्हिस करायची इच्छा असेल, कारण ह्या जॉबमध्ये पैसा नाही हे तर मी पहिलंच सांगते, तर ह्याची जर इच्छा असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करीन की दिस इज अ जॉब दॅट यू शुड डेफिनेटली लुक इन टू. And as for Bina Kurane and Kurane, and we will give you the more details about her contacts. सुगंधी कट्ट्याचा प्रोग्राम आज इथे संपूया. आणि बिनाजी तुम्ही आला तिकडे धन्यवाद. आज आपण ह्या स्पेशल नीड्सच्या चाइल्ड आणि किड्स बद्दल आपण बोललो. त्यांचे आयडियाज, त्यांचं काम काय करतात त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. धन्यवाद अगेन बिनाजी. पुढच्या महिन्यात परत 9 वाजता तिसऱ्या रविवारी आपण परत भेटूया सुगंधी कट्ट्यावरती. कलर्स ऑफ इंडियावरती. धन्यवाद.